चालेल. रामकृष्ण हरी. आज निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा दिवस 13वा आपण अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करतोय. या वारीत आपल्याला दुग्ध शर्करा योग म्हणता येईल असे एक व्यक्तिमत्व भेटले. एक पांडुरंगाची सेवा करतोय, एक देशाची सेवा करतायत. या दोघांना विचारूया. हे मुलाचं आणि मुलांना वडील भेटले, खूप आनंद झाला त्यांना भेटून. मुलाला बघूया, आपण वडिलांना विचारूया का त्यांना ही वारी करताना म्हणजे एक देशाची सेवा करताना आणि एक पांडुरंगाची वारी करताना त्यांना कसं वाटतंय. काका आपलं नाव? राजेंद्र तुकाराम शिंदे. त्र्यंबकेश्वर ते डायरेक्ट पंढरपूर पायी जात असतो. माझा मुलगा एक मिलिटरीमध्ये, मला पांडुरंगाची सेवा करण्याचा हौस आहे पहिल्यापासून. त्याबद्दल धन्यवाद. जे आता भाऊ मिलिटरी मध्ये आहे त्याच्यासाठी तुम्ही काही देवाला साखर वगैरे घातला होता का दादांकडे? काहीच नाही, देवाची कृपा आहे. काही साखर वगैरे काहीच नाही. पुण्य आहे पांडुरंगाची. हीच आमच्या चरणारी एक मोठं भाग्य आहे आमचं. बर. तसेच आपण आता भाऊंना विचारूया का तुम्ही देश सेवा करताना तुम्हाला कसं वाटतं? मला देशाची सेवा करताना खूप अभिमान वाटतो आणि याचा पण एक अभिमान वाटतो की जी महाराष्ट्राची परंपरा माझे वडील आहे ती राखून धरताय. आणि मी पण आर्मीत यायच्या आधी मी पण वारकरी संप्रदायामध्येच होतो. मी हार्मोनियमचे क्लासेस वगैरे सर्व लावलेले होते आणि आधी कीर्तनाचा, हरिपाठाचा सर्व मला खूप छंद होता आधी. त्यानंतर मी काही कारणाने आर्मी मध्ये लागलो देशाची सेवा करण्यासाठी. तर मग मी देशाची सेवा करतो. पप्पा वारकरी संप्रदायाची सेवा करता. घरी मम्मी आणि एक मोठा भाऊ आहे, ते सर्व सांभाळून घेतात. पप्पांना सांगतो की तुम्ही जात जा असे वारकरी आपल्या दिंडीमध्ये त्र्यंबक ते पंढरपूर ते पायी दिंडी करतात दरवर्षी प्रमाणे. धन्यवाद. दोघांना रामकृष्ण हरी.